आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला। त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि त्यांनी एक 5-50 लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगाव जवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे। आणि नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांच्या पोस्ट एक 20 ऑगस्टला त्यांनी पोस्ट केलेली होती। ते विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आहेत, ते रेती सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे फोटोही विजयसिंह पंडितांबरोबर आहेत। त्यांनी 20 ऑगस्टला एक पोस्ट केलेली होती की मला तुम्ही काम देऊ नका, पण मला हाकेला ठोकायला मला एक परवानगी द्या, अशा आशयाची पोस्ट या नितीन जगतापनी केलेली होती। आणि काल तो कार्यकर्ता अनायासे हॉटेल आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवायला तिथं गेला आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर बाहेर पडत असताना 5-25 लोकांनी मिळून त्याच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे। पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे आणि डोक्यामध्ये त्याच्या वार झालेला आहे, रॉडनी वार केलेला आहे। हा जीवघेणा हल्ला आहे। तशी कलमं SP साहेबांनी लावलेली आहेत। संध्याकाळपर्यंत SP साहेबांनी अटक करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रचंड गुंडागर्दी, ओबीसीचा आवाज, ओबीसीची चळवळ संपवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला, निगरून हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे। आम्ही मोर्चाने येऊ, माजलगावला पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की आपला गृह विभाग एवढ्या दिवसात ढवळ्या आमच्यावरती हल्ले होत असताना माझ्यावरती 8 ते 9 हल्ले झालेले आहेत। तरी सुद्धा इथं प्रशासनाचा म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा धाक इथल्या लोकांवरती राहिलेला नाही, असा आमचा गृह विभागावरती आरोप आहे। आरक्षणाची लढाई ही मुद्द्यावर आली आहे का? ही मुद्द्यावर कुणी नेली, का नेली हे महाराष्ट्राला माहिती आहे। जरांगींचा मेहणा, जरांगींचा राईट हँड त्यांनी नवनाथ वाघमारेंची गाडी जाळलेली आहे आणि काल जे हल्ला केलेला आहे जीवघेणा, तो मुलगा आता परभणीमध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय। एक धनगर समाजाचा पोरगा आहे, त्या पोराचा ठीक आहे मोर्चामध्ये आंदोलनामध्ये मग आम्ही सहभागी व्हायचं की नाही, आता आम्ही ओबीसीनी इथं राहायचं की नाही, आम्ही आता घर सोडून जायचं का, आम्हाला महाराष्ट्रामध्ये आता असुरक्षित वाटायला लागलेला आहे। त्यामुळे आम्ही आंदोलनं करायची का नाही करायची लोकशाही मार्गानं, हा प्रश्न आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत। ओके।